हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आज बनवूया आपण झटपट आणि एकदम चविष्ट असा होणारा अंडा राईस किंवा एग राईस. ह्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागणार आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणार आहे आणि खाताच घरचे सर्व तारीफ करतील, इतका टेस्टी होतो आणि परत-परत तुम्हाला बनवायला लावतील. तर नक्की बघा हा रेसिपी कशी आहे. तर ह्यासाठी मी 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे. 7-8 लसूण पाकळी, 1 टोमॅटो, थोडे मटार होते मग ते घेतले. तुम्ही जर नाही घेतले तरी चालेल. 2 अंडी घेतली आणि 2 वाटी तांदूळ आहेत माझे. तुम्हाला जर एग जास्त जर आवडत असेल तर तुम्ही एग्ज वाढवू शकतात. मग मी आता ह्यामध्ये लसूण असा ठेचून घेत आहे चॉपिंग बोर्डवरतीच. खलबत्त्यामध्ये वाटून घेण्याऐवजी तेच भांडे घासण्याचा कंटाळा दुसरं काय. कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये मग मी तेल टाकून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे आणि खडा मसाला टाकून घ्यायचा आहे, जसं की लवंग, विलायची, लवंग, मिरे. आता हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे उडू शकतं, म्हणजे मिरे उडू शकतात, त्यामुळे तुम्ही पटकन त्यामध्ये कांदा वगैरे टाकून घ्या. मी ह्यामध्ये जिरे टाकले आणि थोडेसे तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आता मी त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. आता त्यामध्ये हिरवे मटार टाकत आहे. तुम्ही जरी नाही टाकले तरी चालेल. ह्यामध्ये अजून तुम्हाला कुठले व्हेजिटेबल्स आवडत असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद, मसाला, बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत. जसं तिखट पाहिजे तसं टाकून घ्यायचं आहे. शक्यतो आधी टोमॅटो नाही टाकायचा. त्यामध्ये आधी म्हणजे तिखट वगैरे मसाले टाकायचे. ते चांगले फ्राय झाले की मग नंतर आपल्याला एग्स टाकायचे आहेत त्यामध्ये. टोमॅटो तुम्ही आताच नका टाकू. ह्या स्टेजला जर टाकलेत तर त्याचं पाणी सुटेल. मग ते एग्स व्यवस्थित फ्राय नाही होणार. तर मी आता ह्या मसाल्यामध्ये एग्स टाकून घेत आहे फोडून. आता हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे कंटिन्यू थोडा वेळ हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली म्हणजे करपणार नाही आणि व्यवस्थित एग्ज म्हणजे फ्राय होईल आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला चॉप केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि हलवायचं आहे. तुम्ही आता बघू शकता किती छान असं दिसत आहे. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये धुतलेले तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे छान परतून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्ये लगेच पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे. थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या मसाल्यामध्ये तांदूळ छान फ्राय होईल आणि टेस्ट अजूनच छान अप्रतिम अशी येईल. त्यामुळे थोडंसं 2 मिनिट ह्याला छान फ्राय होऊ द्या. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे. आणि आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. शक्यतो गरम पाणीच टाका. थंड पाणी जर टाकणार असाल तर त्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल. तर गरम पाणीच टाका आणि शक्यतो थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे. म्हणजे आपण नॉर्मली जसं खिचडीसाठी बनवतो, खिचडी भातसाठी, त्यापेक्षा कमी पाणी टाकायचं आहे. म्हणजे अंडा राईस आपला मोकळा, सुटा आणि खूप छान टेस्टी होईल. तर हे बनवताना ह्याचा सुगंध इतका येत होता की भूक अजूनच जास्त वाढत होती. तर खरंच खूपच छान टेस्टी होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे थोडंसं परतून घ्यायचं
जसं लागेल तसं थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी थोडंसं अजून. आणि हे लगेच झाकण म्हणजे कुकरचं झाकण लगेच बंद नाही करायचं आहे. थोडी त्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्यामध्ये आपला अंडा राईस तयार होईल. तर आता कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत आता हे राहू द्यायचं आहे असं गॅसवरती. तर अंडा राईससोबत पापड जर असेल तर अजूनच खाण्याची मजा वाढणार नाही का? तर बघा आमच्या घरी म्हणजे मिस्टरांना भाजलेलं पापड आवडतं आणि मला तळलेलं. पण एकटीसाठीच कुठे कढई ठेवणार आणि तेल गरम होण्याची वाट बघत बसणार. तर त्यापेक्षा मी अशी ही एकदम सिंपल अशी छान ट्रिक वापरलेली आहे. तर अशी ट्रिक कोण कोण यूज करतं नक्की कमेंट करून सांगा. मी तेल असं थोडंसं ब्रशच्या सहाय्याने लावून घेत आहे. ह्याने काय होईल, एकतर कमी तेल वापरण्यात येईल आणि कढई ठेवायची गरज नाही. म्हणजे तेच भांडे घासण्याचा त्रास थोडासा कमी होईल आणि तेल पण वाचेल. म्हणजे तेल पण आरोग्यासाठी चांगलं नाही आहे ना, तर थोडं कमी तेल खाण्यात जाईल आणि पटकन होईल आणि आपलं टाईम पण वाचेल. तर बघा जर ही ट्रिक तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. जर नसेल माहीत तर ही यूज करा. खूपच छान होतं. म्हणजे काय तर फ्राईड पापड खाल्ल्याचा फील येतो आणि ते पण कमी तेल, कमी ऑइलमध्ये. तर बघू शकता तुम्ही आता मी छान पापड असे छान भाजून घेतलेले आहेत आणि आपला अंडा राईस पण तयार आहे. कुकर थंड झालं म्हणजे कुकरची हवा सगळी निघून गेल्यानंतर कुकर उघडून बघितलं तर इतका छान आणि खूपच टेस्टी असा स्मेल पूर्ण रूममध्ये पसरला होता. तर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा दिसत आहे आणि मोकळा अगदी खूपच छान असा दिसत आहे आणि टेस्ट तर खूपच छान झालेली होती. आता अंडा राईस मी वाढून घेत आहे आणि माझ्या मुलाची रिॲक्शन बघा, तो कसं काय म्हणतोय अंडा राईस खाल्ल्यानंतर. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन छान अशा रेसिपीज मिळतील, त्यांचे नोटिफिकेशन येईल. आणि ज्या पण काही टिप्स किचन रिलेटेड माहिती असतील तर त्या पण मी शेअर करत जाईल. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बघा माझा मुलगा काय म्हणतोय. आरू, हाऊज एग राईस, अंडा राईस. It's like a heaven dish. So good, guys. You must try it. It's also very tasty. अँड हेल्दी ऑल्सो. Yeah, healthy. चलो बाय, भेटू अशाच नवीन रेसिपीज सोबत.